डिस्कस करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 8 ते 10 डेरिव्हेशन्स बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक वर्षी एक डेरिव्हेशन येण्याची संभावना असते आणि जे डेरिव्हेशन तुमच्या ह्या वर्षी बोर्डाला येणार आहे, ते या व्हिडिओमधलेच असू शकतात. ठीक आहे. मोस्ट इम्पोर्टंट डेरिव्हेशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा, तरच उपयोग होणार, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. पूर्ण आपण आता डेरिव्हेशन्स घ्यायला सुरुवात करूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की प्रत्येक लेक्चरच्या नोट्स ज्या आहेत, त्या पी-डी-एफ स्वरूपामध्ये Telegramवर अपलोडेड आहे. Telegram हे डिस्क्रिप्शनवर असणाऱ्या लिंकमधून तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. आता आपण सुरू करू. आता पहिलं जे डेरिव्हेशन आहे, ते आहे सोल्युशन या चॅप्टरचं. आता पहिलं डेरिव्हेशन विचारलं गेलंय, की मोलार मास ऑफ सोल्यूट आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन यांचं रिलेशन सांगा. आता इथं मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय. या सोल्युशन चॅप्टरमध्ये 1 ही संख्या सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करते. कशाला रिप्रेझेंट करते ती? सॉल्व्हंटला. आणि 2 ही संख्या जी आहे ती सोल्यूटला रिप्रेझेंट करते या चॅप्टरमध्ये. मग आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे, की 1 म्हणजे सॉल्व्हंट आणि 2 म्हणजे सोल्यूट. आणि इथं आपल्याला जे रिलेशन विचारलं आहे, ते मोलार मासचं विचारलंय, जे की सोल्यूटचं आहे. मग मोलार मासचा सिम्बॉल झाला कॅपिटल एम, सोल्यूट असल्या कारणामुळं 2 म्हणजे M2चं आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचं म्हणजेच डेल्टा टीबी यांचं रिलेशन काय असणार याचं डेरिव्हेशन विचारलं गेलंय. सोल्युशनमध्ये महत्त्वाचे 2 ते 3 डेरिव्हेशन्स आहेत, जे की प्रत्येक वर्षी विचारली जाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये संभावना असते. आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन एक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं आहे, की जो बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असतो किंवा जो डेल्टा टीबी असतो, तो मोलॅलिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सर मोलॅलिटी म्हणजे काय? मोलॅलिटी ही एक कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्याची टर्म आहे. ठीक आहे. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीत असतो, की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि अपॉनला काय असतो? व्हॉल्यूम असतो का वेट असतो? तर वेट असतो. हे जे वेट असतं ते सॉल्व्हंटचं असतं. म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट आणि हे जे सॉल्व्हंटचं वजन असतं ते किलोग्राममध्ये असतं. हा असतो मोलॅलिटीचा फॉर्म्युला. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे. नंबर ऑफ मोल रिप्रेझेंटेड बाय एन आणि सोल्यूट असल्या कारणामुळे 2 आणि वेट ऑफ सॉल्व्हंट आहे म्हणून W1 किलोग्राममध्ये घेणार आहे म्हणून आपल्याला 1000 ने डिव्हाईड करणार आहे. ठीक आहे. मग मोलॅलिटीची व्हॅल्यू जी येणार आहे आपल्याकडे ती N2/W1 हा खालचा 1000 वर जाताना मल्टिप्लाय होणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती मोलॅलिटी आली आपल्याकडे. तर लक्ष द्या. आता हा जो नंबर ऑफ मोल असतो किंवा हा जो N2 असतो त्याचा फॉर्म्युला देखील आपल्याला माहिती आहे, की गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास हा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला असतो. आता इथे N2 आहे तर इकडे आपण N2 लिहिणार आणि N2च्या जागेवर W2 आणि M2 लिहिणार. मग N2च्या जागेवर मी ह्या गोष्टी सर्व प्लेस करतोय, की M इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू W1 इकडं वर काय झालं इंटू 1000. आता लक्ष द्या, ह्या ज्या सर्व व्हॅल्यू त्या मोलॅलिटीची आली. आता मोलॅलिटीच्या जागेवर आपल्याला ह्या सर्व आलेल्या व्हॅल्यूज प्लेस करायच्या फक्त. ठीक आहे सर. आता आम्ही आलेली सर्व व्हॅल्यू प्लेस केली W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. तर आता आम्ही काय केलं, या M2ला इकडं नेलं आणि डेल्टा टीबीला खाली आणलं. ठीक आहे सर. म्हणजे खाली डेल्टा टीबी आला आणि वर काय आला? M2 आला. मग आता मला तुम्हीच सांगायचंय, हे जे रिलेशन आपल्याला इथं मिळालंय, ते M2चं आणि डेल्टा टीबीचं रिलेशन आहे, जे की एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अशा पद्धतीने एवढ्या सोप्या वेने तुम्ही हे सर्व डेरिव्हेशन डिराईव्ह करू शकत होते. स्टेप बाय स्टेप नोट्समध्ये तुम्ही बघू शकतात. हे बघू शकता तुम्ही, हे इक्वेशन आपल्याकडे आलं. आता पुढचा प्रश्न. आता पुढे आपल्याला त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं डेरिव्हेशन फाइंड केलं, तसंच आता आपल्याला फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशनचं आणि मोलर मास ऑफ सोल्यूटचं डेरिव्हेशन आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये जसं की मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटमध्ये आपण डेल्टा टीबीने त्याला रिप्रेझेंट केलं होतं, जो की डायरेक्टली प्रोपोर्शनल होता मोलर मास ऑफ सोल्यूटच्या.
किंवा मोलार मासच्या. आता त्याच पद्धतीने जो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट असणार आहे, तो डेल्टा टी-एफ असणार आहे, तो पण मोलॅरिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टी वर बघितल्याप्रमाणेच असणार आहे, की कसं करणार तेच वर सारखंच असणार, फक्त डेल्टा टी-बीच्या जागेवर डेल्टा टी-एफ असणार आहे. मी तर पुन्हा सांगतो तुम्हाला. आता आपल्या सर्वांना मोलॅलिटीचा फॉर्म्युला हा माहीत असतो. मोलॅलिटी ही रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि अपॉनला जे असतं ते वेट असतं आणि ते वेट जे असतं ते सॉल्व्हंटचं असतं आणि ते नेहमी किलोग्राममध्ये असतं. मग आता आपण काय करतो, की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असल्या कारणामुळं इथं आपण N2 लिहिणार. कारण की मी सांगितलं, की 2 ही संख्या सॉल्यूटला रिप्रेझेंट करते आणि 1 ही संख्या सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करते. आता इथं वेट ऑफ सॉल्व्हंट आहे म्हणून आपण W1 लिहिणार आणि किलोग्राममध्ये म्हणजे अपॉन 1000 लिहिणार आहे. आता इथं होणार असं आहे, की N2 अपॉन W1 हा 1000 वर जाताना यासोबत मल्टिप्लाय होणार आहे. इथपर्यंत सर आम्ही आलो. आता इकडं हा जो N2 असणार आहे, N2च्या म्हणजेच काय असणार आहे, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. इकडं 2 आहे, तर इकडं सर्वीकडे पण काय येणार आहे 2. मग इथं आम्ही N2च्या जागेवर काय प्लेस केला सर W2 अपॉन M2 आणि खाली W1 ॲज इट इज आणि खाली 1000 ॲज इट इज. हे जे इक्वेशन आलं ते आपलं आलं मोलॅलिटीसाठी. कोणासाठी आलं हे मोलॅलिटीसाठी. आता या मोलॅलिटीच्या जागेवर मी सर्व गोष्टी प्लेस केल्या. मोलॅलिटीच्या जागेवर मी काय प्लेस केला W2 प्लेस केला. त्याच्यानंतर 1000 प्लेस केला. खाली M2 इंटू W1 प्लेस केला आणि हे जे इक्वेशन होतं ते माझ्याकडे आलं मोलर मास ऑफ सोल्यूट आणि डिप्रेशन इन द फ्रीझिंग पॉइंटचं. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे डेरिव्हेशन डिराईव्ह करू शकता. अनेक मुलं काय करतात, की रिएक्शन आणि डेरिव्हेशन या 2 गोष्टी सोडतात आणि त्याला पश्चाताप नंतर होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेपर बघतो आणि डेरिव्हेशन आणि प्रॉब्लेम्स आणि रिएक्शन जर का आपण केलेल्या नसल्या, तर तिथं आपला जो कॉन्फिडन्स लेव्हल असतो तो फार कमी होतो आणि त्याचा इम्पॅक्ट बाकी अदर सब्जेक्टवर पण आणि बाकी अदर क्वेशन्सवर पण पडत असतो. आता पुढे. पुढचा जो प्रश्न आहे पी-एच आणि पी-ओ-एच यांचं रिलेशन जे की 14 असतं. हा प्रश्न सप्टेंबर 14 आणि मार्च 2022ला देखील विचारला गेला. तर यामध्ये आम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? हा आयोनिक इक्विलिब्रियम मधला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एक तुम्ही म्हणणार आहे के-डब्ल्यू. हा जो असतो, तो वॉटरचा आयोनिक प्रॉडक्ट असतो. मग के-डब्ल्यूला आपण म्हणणार आहे आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. जो की प्रॉडक्ट असतो म्हणजे गुणाकार असतो. एक हायड्रोनियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा आणि हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा तो काय असतो? प्रॉडक्ट असतो म्हणजे गुणाकार असतो. मग एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार, की के-डब्ल्यूला आम्ही आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर म्हणतो आणि तो हायड्रोनियम आयन म्हणजे SiO+च्या कॉन्सन्ट्रेशनचा आणि हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट असतो किंवा मल्टिप्लिकेशन असतो. पुढे अजून काय लक्षात ठेवायचं? पुढे अजून एक लक्षात ठेवायचं आहे, की जो पी-एच असतो आणि जो पी-ओ-एच असतो, त्यांचे फॉर्म्युलेज. पी-एच हा जो असतो तो निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो हायड्रोजनच्या कॉन्सन्ट्रेशनचा म्हणजे पी-एच इज इक्वल टू -log⁻10 एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आणि जो पी-ओ-एच असतो तो हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो. या 3 गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, आपण काय केलं, की आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर लिहिला, जो की आपण के-डब्ल्यूने रिप्रेझेंट करणार आहे. आता के-डब्ल्यू बघा लक्ष द्या. अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची पी-के-डब्ल्यू. आता ज्या पद्धतीने पी-एच म्हणजे -log⁻10 एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, पी-ओ-एच म्हणजे -log⁻10 OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन, त्याच पद्धतीने पी-के-डब्ल्यू म्हणजे -log⁻10 के-डब्ल्यू. ठीक आहे ना? ज्या पद्धतीने वरची पॉवर खाली, वरची पॉवर खाली, वरची पॉवर खाली. असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मी काय केलं, की पी-के-डब्ल्यू इज इक्वल टू -log⁻10 के-डब्ल्यू होता. आता मी काय केलं, के-डब्ल्यूची जी व्हॅल्यू असणार आहे ती 10⁻14 असणार आहे. 1 × 10⁻14. तिला मी के-डब्ल्यूच्या जागेवर प्लेस केलं. आता ज्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला लॉगॅरिथम बघायला मिळतो, तर ही जी पॉवर आहे आणि याचं जे साइन आहे त्याला नेहमी पुढे घेऊन यायचं. आता हा साइन आणि हा साइन जेव्हा पुढे येणार तेव्हा प्लस होणार आहे आणि या संख्येला पण पुढे घेऊन यायचंय. बाकी ॲज इट इज सोडायचंय किंवा काही लिहिण्याची गरज नाही. म्हणजे उत्तर आमचं पी-के-डब्ल्यूचं 14 आलं सर.
ठीक आहे ना. पी-के-डब्ल्यूचं उत्तर किती आलं आमचं 14 आलं. आता खाली तुम्हाला काय करायचंय, की के-डब्ल्यूचा फॉर्म्युला लिहायचा आहे. मग के-डब्ल्यूच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही H3O+चं कॉन्सन्ट्रेशन आणि OH- चं कॉन्सन्ट्रेशन. के-डब्ल्यूची व्हॅल्यू आत्ता आली होती 1 गुणिले 10⁻14 ती लिहिली. आता पुढे महत्त्वाची स्टेप आहे. आता पुढे मी काय केलं, की दोन्ही साइडला लॉगॅरिथम घेतला. म्हणजे निगेटिव्ह दोन्ही साइडला काय घेतलंय आपण लॉगॅरिथम घेतलंय. म्हणजे इकडं पण लॉग आला, इकडं पण लॉग आला. आता इथं झालं काय, की ज्यावेळेस इकडे लॉग आला, तर याला A कन्सिडर केलं आणि याला B कन्सिडर केलं. तेव्हा हा लॉग A इंटू लॉग B या फॉर्ममध्ये बघायला मिळत होता. त्यावेळेस आपण लॉग A आणि लॉग B यांची ॲडिशन करतो सर. मग त्याच पद्धतीने ह्या लॉग Aची आणि ह्या लॉग Bची आपण काय केली या ठिकाणी ॲडिशन केली आणि बाकी सर्व गोष्टी ॲज इट इज लिहिल्या. आता मी काय केलं, की या दोन्ही पोझिशनला दोन्ही साइडला -1 ने मल्टिप्लाय केलं. -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यावर मायनस साइन आलं, याच्यावर पण मायनस आलं आणि याच्यावर पण काय आलं मायनस आलं. आता मी जेव्हा मायनस लॉग टू द बेस 10 H3O प्लस किंवा H प्लस एक गोष्ट लक्षात ठेवा, H3O प्लसलाच आपण H प्लस असं देखील लिहू शकतो. म्हणजेच सर मायनस लॉग टू द बेस 10 H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय असणार आहे सर आमचा पी-एच असणार आहे आणि मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस आणि हे जी व्हॅल्यू होती ती कसली होती आपली के-डब्ल्यूची. म्हणजे आपले के-डब्ल्यूची व्हॅल्यू होती बरोबर. मग के-डब्ल्यूची व्हॅल्यू किती आली होती इकडं 14 आली होती बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपण पी-एच आणि पी-ओ-एचचं रिलेशन फाइंड केलं होतं. पुढे जाऊ आता आपण. आता आपल्याला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फाइंड करायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. सप्टेंबर 21 चा प्रश्न आहे. आता लक्ष द्यायचं आहे, की हा जो ए आहे, या ए पासून बी तयार होतोय. आता ज्यावेळेस ए पासून बी तयार होतोय, तेव्हा त्याचा काहीतरी रेट असणार आहे. आता कुठल्याही रिएक्शनचा रेट फाइंड करण्याच्या 3 वेज असतात. एक असते इन्स्टंटेनियस मेथड, एक असते एव्हरेज मेथड आणि तिसरी असते रेट लॉ. आता रेट लॉ नुसार जर का सांगायचं झालं, तर रेट लॉ नुसार हा जो ए असणार आहे, या एचा जो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, म्हणजे रिएक्टंटचा जो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्याच्यावर रेट जो असणार आहे, तो डायरेक्टली डिपेंड करतो. डायरेक्टलीचा साइन काढल्यानंतर कॉन्स्टंट येतो. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही रेट काढला. दुसरी गोष्ट इन्स्टंटेनियस रेट मेथड. आता इथं आम्ही काय करतो डी/dt करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही रिएक्टंटचा रेट कन्सिडर केला. रिएक्टंटचा रेट कन्सिडर केल्यानंतर आम्हाला बघायला मिळालं, की ए हा रिएक्टंट आहे आणि आम्ही साइन निगेटिव्ह देतो. आता इकडं जर का बघितलं तर हा आर आणि हा आर या दोन्हींची साईज किंवा जी बाजू होती ती सारखी होती. त्याच्यामुळे ही बाजू पण काय झाली सारखी झाली सर. मग आम्ही यांना लिहिलं. आता आम्ही काय केलं सर आता आम्ही काय केलं, की इकडं इंटिग्रेशन करण्यास सुरुवात केली. आता आम्हाला काय करायचं होतं सर, इंटिग्रेशन करायचं होतं. आता आम्हाला माहिती आहे, की हे जे ए नोड असणार आहे, त्यावेळेस कुठलीही गोष्ट रिएक्टंटपासून प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, तेव्हा त्याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे, त्याला ए नोड कन्सिडर केलं आणि काही कालावधीनंतरचं त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्याला एटी कन्सिडर केलं. या पूर्ण इक्वेशनला काय केलं इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केलं आपण ए नोड पासून तर एटी पर्यंत, ए नोड पासून तर एटी पर्यंत इंटिग्रेट केलं त्याला. आता सर इंटिग्रेशन आम्ही केलं. आता पुढे काय झालं सर, आता ज्यावेळेस इंटिग्रेशन केलं, तेव्हा या सर्वांचा जो इंटिग्रेशन होता तो लॉग टू द बेस 10 ई, लॉग टू द बेस ई आणि ह्या एटी आणि ए नॉटला खाली लिहिलं. निगेटिव्हचे साइन ॲज इट इज आणि या इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टीचा जो इंटिग्रेशन होता डीटीचा तो टी आला. आता पुढे काय केलं, हे मायनस साइन जे होतं त्याला काढण्यासाठी हा खालचा वर लिहिला, वरचा खाली लिहिला. म्हणजे खालचा A0 वर गेला आणि वरचा A खाली आला आणि अशा पद्धतीने निगेटिव्हचं साइन गेलं. आता इकडं काय केलं आम्ही, की हा जो आमचा टी होता त्याला ह्या साइडला नेलं. ह्या साइडला गेल्यानंतर तो डिव्हाईड झाला. हे इक्वेशन आलं. आता कुठलीही गोष्ट ही लॉग टू द बेस 10 ला करायची असते. म्हणजे एक्सपोनेन्शियल नाही फाइंड करायचं असतं, टी फाइंड करायचं असतं. मग याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे 3.03 ला. मग हा लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट झाला. आणि हे जे इक्वेशन असणार आहे ते कसलं असणार आहे? हे इक्वेशन असणार आहे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पुढे जाऊ. आता तेच इक्वेशन आपल्याला 0 ऑर्डर रिएक्शनसाठी बघायचे आहे. आता इमॅजिन करा, की हा ए होता रिएक्टंट आणि हा होता प्रॉडक्ट. आता इथं सेम करणार आहे, की इकडं आपल्याला रेट फाइंड करायचा आहे. आता हा जो रेट असणार आहे, तो मला तुम्हीच सांगायचं आहे, की रेट हा डायरेक्टली डिपेंड करणार आहे रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर, ज्याची पॉवर किती असणार आहे आता 0 ऑर्डर असल्यामुळे 0 असणार आहे.
इथं रेट इज इक्वल टू के इंटू ए की पॉवर 0 येणार आहे, बरोबर आहे. आणि इकडं जर का रेट मला फाइंड करायचं झालं इन्स्टंटेनियस मेथडने सांगितल्याप्रमाणे डी अपॉन डी टी करणार आहे, साइन निगेटिव्ह देणार, इकडे ए लिहिणार आहे. या दोन्हींची आता तुम्ही काय करणार आहे, बराबरी करणार आहे, कारण की ह्यांच्या एक बाजू सारखी आहे. आता केलं सर आम्ही. केल्यानंतर काय आलं, की आमच्याकडे के डी टी इज इक्वल टू मायनस डी आला. कारण की हा हा काय होणार आहे, की हा जो डी टी आहे आणि हा जो आमचा के आहे, हा इकडं व्यवस्थित लक्ष द्या ना सर्वांनी. आता ही आणि ही बाजू सारखी आहे. म्हटल्यावर हे के इज इक्वल टू मी मायनस डी अपॉन डी टी लिहू शकतो. मग के डी टी इज इक्वल टू मायनस डी ए लिहायला काय हरकत आहे आपल्याला. मग आपण ती गोष्ट लिहिली. आपण के डी टी इज इक्वल टू मायनस डी ए लिहिला. आता मी काय केलं, की मायनस डीला अगोदर लिहिला आणि के डी टीला नंतर लिहिला. पुन्हा इथे इंटिग्रेशन केलं आपण 0 पासून तर टाईम टी पर्यंत, 0 पासून तर टाईम टी पर्यंत. आता इथे हे इंटिग्रेशनचं एक तत्व मी तुम्हाला सांगतोय. आता ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं इंटिग्रेशन करतो x1 पासून तर x2 पर्यंत, तर तुम्हाला याचं इंटिग्रेशन हे x लिहायचं आहे आणि इकडे x1 आणि x2 लिहायचं आहे. आता पुढे तुम्हाला वरची पॉवर वजा खालची पॉवर करायची. मग त्याच पद्धतीने जेव्हा आम्ही इकडे इंटिग्रेशन केलं, व्यवस्थित समजून घ्या. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आम्हाला इथं इंटिग्रेशन बघायला मिळालं ए 0 पासून तर 80 पर्यंत डीएचं, त्यावेळेस आम्ही त्याला काय लिहिलं, आम्ही त्याला फक्त ए लिहिला. आता हा जो ए होता तो त्याची पॉवर लिहिली, वर होता 80 आणि खाली होता ए नॉट इज इक्वल टू हा जो इकडं इंटिग्रेशन असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डी टी असणार आहे, ते आम्ही काय केलं, मायनस केला, काढला आणि इकडं टी लिहिला. मग इकडं आम्हाला काय बघायला मिळालं, ही पॉवर वजा ही पॉवर म्हणजे 80 वजा ए नॉट इज इक्वल टू आम्हाला मायनस के टी बघायला मिळाला. म्हणजेच आम्हाला काय बघायला मिळालं सर, ए नॉट वजा एटी वजा ए नॉट इज इक्वल टू के टी किंवा ए नॉट वजा एटी इज इक्वल टू प्लस के टी. हे जे इक्वेशन आम्हाला प्राप्त झालं, हे होतं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द कुठली ऑर्डर रिएक्शन, फर्स्ट ऑर्डर का झिरो ऑर्डर. तर हे झिरो ऑर्डरसाठी होतं. आता पुढे आपल्याला बघायचंय हाफ लाईफ टाईम फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डरचं आपल्याकडे इक्वेशन आलं होतं ए शून्य वजा एटी इज इक्वल टू के टी. काहीच सुद्धा करायचं नाही, फक्त एटीच्या जागेवर तुम्हाला ए शून्य अपॉन 2 टाकायचं आहे. टाईमच्या जागेवर तुम्हाला टी 1/2 टाकायचे, बाकी सर्व गणित आहे, ठीक आहे. इकडं आपण प्लेस केलं, इकडं आपण प्लेस केलं. हा 2a वजा ए नॉट अपॉन 2 झाला. याची व्हॅल्यू ए नॉट अपॉन 2 आली. इकडं की टी हाफ झाला, हा के तिकडे गेला, ठीक आहे. म्हणजे काय झालं, टी हाफ इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2k हे इक्वेशन आपल्याकडे प्राप्त झालं. हे जे इक्वेशन असणार आहे ते हाफ लाईफ टाईम असणार आहे झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी. आता पुढे आपल्याला हाफ लाईफ टाईमच बघायचा आहे, परंतु तो बघायचा आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. मार्च 2022ला बोर्डाला विचारला गेला. इमॅजिन करा हा ए रिएक्टंट आणि हा बी हा प्रोडक्ट आहे. ए सुरुवातीला ए आणि हा बी 0 आहे. ए मधून ज्यावेळेस बी तयार व्हायला लागला, बी हा एक्स तयार झाला, म्हणजे ए मधून काहीतरी एक्स कमी होतोय. आता इथं आम्हाला कळालं, की ह्या वेळेस तर टाईम 0 असणार आहे, कारण की बदल 0 आहे आणि ह्यावेळेस काहीतरी टाईम चेंज झाला टी. मग आता मी इथं सांगितलं, की सुरुवातीला जे कॉन्सन्ट्रेशन होतं, सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ते ए होतं आणि काही कालावधीनंतरचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ते ए वजा एक्स होतं. मला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन माहिती आहे झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी का फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठीचं मला इंटिग्रेटेड इक्वेशन माहिती आहे, के टी पॉइंट के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन एटी. आता मी ए नॉटच्या जागेवर ए टाकला, एटीच्या जागेवर ए वजा एक्स टाकला, या टीला तिकडं नेला, केला इकडं आणला. आता पुढे काय करायचंय सर आम्हाला, ह्या जी एक्सची व्हॅल्यू असणार आहे हाफ लाईफ टाईमसाठी किंवा हाफ रिएक्शनसाठी, ती ए अपॉन 2 असणार आहे आणि इथं टीच्या जागेवर टी हाफ टाकणार आहे. मग ए वजा 1च्या जागेवर आम्ही ए वजा ए बाय 2 लिहिणार आहे. हा 2 इकडे जाणार आहे. 2a वजा ए अपॉन 2 होणार आहे आणि ए वजा 1ची व्हॅल्यू ए वजा 2 ई अपॉन 2 येणार आहे. ही व्हॅल्यू आम्ही काय केली, ह्या ए मायनस 1च्या जागेवर पुट केली. ही जेव्हा आम्ही पुट केली सर व्हॅल्यू, जेव्हा ए मायनस 1च्या जागेवर आम्ही ए वजा 2 ए अपॉन 2 पुट केली, तेव्हा हा ए आणि हा ए, वरचा ए आणि खालचा ए काय झाला, कॅन्सल झाला आणि अपॉनचा 2 वर आला आणि इकडं 2 आला. आता पुढे काय झालं सर, ज्यावेळेस आम्ही पुढे अजून सॉल्व्ह केलं, तर आम्ही लॉग टू द बेस 10 2 ची व्हॅल्यू 0.3010 टाकली आणि याचा मल्टिप्लाय केला आणि टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के हे इक्वेशन आलं झिरो ऑर्डरसाठी का फर्स्ट ऑर्डरसाठी, फर्स्ट ऑर्डरसाठी.
आता एक प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो, की हा आहे हाल्फ लाईफ टाईम. हे जे इक्वेशन आलंय ते हाल्फ लाईफ टाईमचं आहे. कुठल्या ऑर्डर रिएक्शनसाठी आहे? हे इक्वेशन आलंय फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. कोणासाठी आलंय? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. इथंच आपण मिस्टेक करतो. हे जे इक्वेशन आहे, हे फर्स्ट ऑर्डरसाठी आलंय का झिरो ऑर्डरसाठी? व्यवस्थित लक्ष द्यायचंय. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आलेलं आहे. आता फर्स्ट ऑर्डरसाठी इक्वेशन येणार काय आलंय आपल्याकडे? T1/2 is equal to 0.693 अपॉन के. आणि ज्यावेळेस झिरो ऑर्डरचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस झिरो ऑर्डरच येतं T1/2 is equal to a नॉट अपॉन 2k. आता इथं जर का झिरो ऑर्डर मध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड करते का? करते. परंतु फर्स्ट ऑर्डर मध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर हाफ लाईफ टाइम डिपेंड करत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व एक डेरिव्हेशन अनेक वेळेस विचारलं जातं ते आपण घेऊया. एक एक्सप्रेशन विचारलं जातं मॅक्झिमम वर्क साठी. वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. लक्षात ठेवायचे अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेशन एकदम सोपं करून आपण सांगूया. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या. आपल्याकडे काय होता? एक बीकर होता. ठीक आहे. बीकर मध्ये आपण पिस्टन अप्लाय केला होता. ठीक आहे. आता काय होत होतं की इकडं थोड्या 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 प्रमाणामध्ये एक्सपान्शन होत होतं. म्हणजे जो पिस्टन थोडा खाली होता तो आता वर गेला. जो थोडा वर होता तो अजून वर गेला. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होतंय सर, थोड्या 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 प्रमाणामध्ये पिस्टन वर सरकतोय. म्हणजे एक्सपान्शन होतंय. मग इथं आम्हाला असं बघायला मिळालं सर, जो इथं पिस्टन होता तो इकडनं थोडा वर गेला सर. जो पिस्टन इथं होता तो अजून थोडा वर गेला. म्हणजे हा जो इथं असणारा व्हॉल्यूम आहे तो थोड्या प्रमाणामध्ये का असेना चेंज होत होता आणि तो थोड्या प्रमाणामध्ये जो व्हॉल्यूम चेंज होत होता त्याला आपण डीव्ही ने रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. आता पुढे वर सांगितल्याप्रमाणे वर्क डनचा एक फॉर्म्युला आम्हाला लक्षात ठेवायचा होता. मायनस पी एक्सटर्नल इंटू काय होता वर फॉर्म्युला? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. बरोबर आहे. हा फॉर्म्युला होता. आता इथं मागे सांगितल्याप्रमाणे बदल हा फार थोड्या 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 प्रमाणामध्ये होत होता. मग आपण इथं डेल्टा म्हणजे रिप्रेझेंट केलं. डेल्टा म्हणजे लक्षात ठेवायचं मोठा बदल आणि स्मॉल डी जो असतो तो रिप्रेझेंट करतो छोटा बदल. मग इथं छोटा छोटा बदल होतोय म्हणून डेल्टाच्या जागेवर आपण छोट्या बदलासाठी डी ने रिप्रेझेंट केलं. ओके सर. इथं आम्हाला एवढी गोष्ट कळाली. आता लक्ष द्यायचंय सर्वांनी. ठीक आहे. मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एक बीकर होतं. बीकर मध्ये पिस्टन लावलेला होता. पिस्टनच्या बाहेर जो प्रेशर होता त्याला आपण एक्सटर्नल प्रेशर म्हटलं. पिस्टनच्या आत जो प्रेशर होता किंवा फोर्स होता त्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हटला. कुठला फोर्स म्हटला? ड्रायव्हिंग फोर्स म्हटला. ड्रायव्हिंग फोर्सचा जो प्रेशर असणार आहे त्याला मी पी कन्सिडर करतोय. त्याला काय कन्सिडर करतोय मी? पी कन्सिडर करतोय आणि बाहेरचा जो प्रेशर आहे त्याला मी पी एक्सटर्नल कन्सिडर करतोय. एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं महत्वाची कन्सेप्ट आहे. आता सर, आता मी तुम्हाला मागेच सांगितलं की जी रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो बाहेरचा प्रेशर असतो तो जरा कमी असतो आतल्या प्रेशरपेक्षा. म्हणजे जो ड्रायव्हिंग फोर्स असणारा प्रेशर आहे तो थोडा इन्फायनाइटसिमली जास्त असतो एक्सटर्नल प्रेशरपेक्षा. बरोबर आहे. मग जो प्रेशरमध्ये थोडा बदल घडून येणार आहे ना, हा जो बदल असतो तो नेहमी लक्षात ठेवायचा. बदल कसा काढणार? मोठी संख्यामधून आपल्याला छोटी संख्या वजा करायची असते. मोठी संख्या वजा छोटी संख्या. मग इथं मोठी संख्या जर पी आहे सर, जेव्हा प्रेशरचा बदल फाइंड करायचा आम्हाला, मग पी वजा पी एक्सटर्नल आपण लिहू शकतो. म्हणजे सर आता अजून आम्हाला काय कळालं सर? एवढी गोष्ट तर आम्हाला अगदी व्यवस्थित कळाली सर. आता पुढे जाऊ आपण. मग मला सांगा तुम्ही पी एक्सटर्नलला काय लिहू शकतो आपण? आता पी एक्सटर्नलला इकडे पाठवतो, डीपीला इकडे आणतो. पी एक्सटर्नल तिकडे गेला, पॉझिटिव्ह झाला तो आणि हा तिकडे जाताना निगेटिव्ह झाला. म्हणजे मी पी एक्सटर्नलच्या जागेवर पी वजा डीपी लिहू शकतो. ठीक आहे सर. मग आपण काय केलं, या पी एक्सटर्नलच्या जागेवर पी वजा डीपी लिहिलं. ठीक आहे. इथं लिहिलंय आपण. ओके. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे सर. इथपर्यंत आम्ही पोहोचलो सर. आता इथं काय करायचंय तुम्हाला प्रत्येकाने मल्टिप्लाय करून घ्यायचंय. मायनस पी डीव्ही आला का सर? आला सर. आता इथं मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे प्लस झालं आणि डीपी ने डीव्ही ला मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे डीपी डीव्ही झालं. ठीक आहे.
या केसमध्ये हा जो डीपीडीव्ही असतो त्याचा जी व्हॅल्यू असते ती फार 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 छोटी असते. त्याच्यामुळे त्याला आपण 1 कन्सिडर करून घेतो. ठीक आहे. मग फायनली आपल्याकडे आता काय राहिले डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डीव्ही. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. काय करायचं ते सांगतो. आता मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा बघितलं, तेव्हा हा जो बदल होता, हा जो बदल होता, हा जो बदल होता ना, तो फार थोडा, 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 थोडा बदल होत होता. मग आता आपल्याला ज्यावेळेस थोड्या-थोड्या बदलापासून एक मोठा बदल फाइंड करायचा असतो, तेव्हा आपण इंटिग्रेशन नावाची कन्सेप्ट वापरतो. मग आता आपल्याला वर्क डन जे थोडं-थोडं मिळत होतं, आता आपल्याला पूर्ण वर्क डन फाइंड करायचं. मग ज्यावेळेस आपल्याला पूर्ण वर्क डन फाइंड करायचं असणार, त्यावेळेस आपण या पूर्ण इक्वेशनला इंटिग्रेट करू. ठीक आहे. इंटिग्रेट कुठून करणार सर? सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. सुरुवातीच्या व्हॉल्यूम पासून तर शेवटच्या व्हॉल्यूम पर्यंत. मग करूया. आता इकडे आपण काय केलं सर? इकडे आपण इंटिग्रेशन केलं. इकडे पण आपण इंटिग्रेशन केलं. सुरुवातीपासून म्हणजे इनिशियल स्टेट पासून तर शेवटपर्यंत म्हणजे फायनल स्टेट पर्यंत. व्हॉल्यूम सुरुवातीपासून जो होता V1 आणि शेवटपर्यंत जो असणार आहे V2. या इक्वेशनला आपण इकडे लिहिलं. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता पुढे काय झालं सर? मग सर आम्हाला इथे कळालं, की जे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं वर्क डन असणार आहे, तेच सर्वात जास्त असणार आहे. मग मी याला कन्सिडर केलं मॅक्सिमम वर्क डन आणि बाकी ॲज इट इज राहू दिलं. तर आम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतं. मग पी इज इक्वल टू काय लिहू शकतो सर? हा व्ही तिकडे जाताना काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन व्ही आपण लिहू शकतो. मग आपण काय केलं? याची व्हॅल्यू इथं पुट केली. ठीक आहे. आणि हे इक्वेशन आपल्याकडे मिळालं. पुढे जाऊ. तर हे झालं. आता पुढे काय केलं सर, या केसमध्ये एन कॉन्स्टंट राहणार, आर कॉन्स्टंट असणार आणि टेम्परेचर देखील कॉन्स्टंट असणार आहे. तर मग या सर्व गोष्टी ज्या कॉन्स्टंट असणार आहे त्यांना आम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं. ओके सर. आणि इकडे ॲज इट इज बाकी गोष्टी लिहिल्या उरलेल्या. आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय मी. एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा असतो. ज्यावेळेस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्स अशा पद्धतीचं एखादं इंटिग्रेशन आपल्याला आलं, तर त्याचा फॉर्म्युला असतो ln ऑफ एक्स. म्हणजे इकडं जो एक्स असतो त्याचा ln म्हणजे 1 अपॉन एक्स डीएक्सचा इंटिग्रेशन. मग त्याच पद्धतीने आपल्याला इकडे इंटिग्रेशन बघायला मिळते का नाही बघायला मिळत आहे आपल्याला. या व्हीला मी असं लिहू शकतो 1 अपॉन व्ही डीव्ही. म्हणजे इथे एक्सच्या जागेवर व्ही आहे, बरोबर? आणि मग इकडं जर का एक्सच्या जागेवर व्ही दिलाय आपल्याला, तर आपण एक्सच्या जागेवर व्ही टाकू. इकडं पण व्ही, इकडं पण व्ही. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन व्ही इंटू डीव्ही इज इक्वल टू ln ऑफ व्ही लिहू शकतो का? लिहू शकतो सर. याला आम्ही इकडं लिहिलं सर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलं सर V1 टू V2. आता पुढे लक्ष द्या. आता जेव्हा पण ln ऑफ व्ही अपॉन त्याच्या बेसला V1 आणि त्याच्या रेस टू V2 असं जेव्हा पण बघायला मिळतं तेव्हा अप्पर वजा लोअर करायचं. म्हणजे ln ऑफ V2 मायनस ln ऑफ V1 इथपर्यंत आलो. आता पुढे लक्ष द्या. पुढे झालं असं सर, आम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, की जेव्हा पण ln m वजा ln n असतो त्याला आम्ही ln m अपॉन n लिहू शकतो. मग ln m अपॉन ln m वजा ln n ला जर का ln m अपॉन n लिहू शकतो, तर ln V2 मायनस ln V1 ला काय लिहू शकतो? ln ऑफ V2 अपॉन V1. इथपर्यंत सर आम्ही पोहोचलो. हे होतं मॅक्सिमम वर्क डन पर्यंतचं सर. आता सर ज्यावेळेस नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ln मध्ये कुठलीच गोष्ट ठेवणार नाही आपण. त्याला लॉग मध्ये कन्व्हर्ट करायचंय. ln ला जेव्हा लॉग मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, तेव्हा पूर्ण इक्वेशनला 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 याच्याने आपण मल्टिप्लाय करतो. मग मी काय केलं? हा 2.303 इकडे लिहिला, निगेटिव्ह साइन इकडं, 2.303 इकडे लिहिला. lnच्या जागेवर लॉग आला. झालं. हे जे इक्वेशन आलं सर ते मॅक्सिमम वर्क डनचं होतं. इकडे बघू शकता तुम्ही. ओके. व्हॉल्यूम दिलं असणार तर हे इक्वेशन असणार. तर जेव्हा प्रेशर दिलेलं असणार तेव्हा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जो व्हॉल्यूम असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशरच्या. म्हणजे व्हॉल्यूम विरुद्ध असतो प्रेशरच्या. म्हणजे जर का V2 अपॉन V1 असणार तर तो विरुद्ध लिहिणार आपण P1 अपॉन P2. जेव्हा प्रेशर दिलेलं असणार तेव्हा P1 अपॉन P2 लिहिणार आहे. ओके. हे डेरिव्हेशन 3 ते 4 मार्कला प्रत्येक वर्षी एक्झामला येण्याची दाट शक्यता असते. क्वेश्चन आहे तो विद्यार्थी स्किप करतात आणि त्याचे डेरिव्हेशन विचारलं जातं. ठीक आहे. पण तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओस्टवॉल्डने
ऍसिडसाठी आणि बेससाठी एक लॉ दिला त्यांच्यामध्ये पाणी ऍड करून. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. मग ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? स्ट्रॉंग ऍसिडसाठी का नाही? स्ट्रॉंग बेससाठी का नाही? इट इज ऍप्लिकेबल ओनली अँड ओनली फॉर द वीक ऍसिड आणि वीक बेस. समजून घेऊ काय सांगतो. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे. आता आपण कन्सिडर केला एक वीक ऍसिड आणि एक कन्सिडर केलाय आपण वीक बेस. ओके. आता वीक ऍसिड जो आहे त्याला मी कन्सिडर केला HA आणि वीक बेस जो आहे त्याला कन्सिडर केला आपण BOH. आता याला काय केलं आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर HA ने कशात डिसोसिएट झाला तो H प्लस आणि A मायनस मध्ये. BOH कशामध्ये डिसोसिएट होणार सर? B प्लस आणि OH मायनस मध्ये. आता बघा लक्ष द्या. आता ज्या वेळेस ऍसिड साठी कॉन्स्टंट फाइंड करण्याची गोष्ट आली तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हा असणारे ऍसिड साठी असणारा कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. तर के म्हणजे काय असणार आहे? के म्हणजे असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. त्याचा फॉर्म्युला असतो प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आता प्रोडक्ट काय काय सर? H प्लस आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं का सर? घेणार आपण. ए मायनस पण प्रोडक्ट आहे म्हणून त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि रिएक्टंट मात्र HA म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं. सेम केसेस आपण ओके सर. आता पुढे समजूया. म्हणजे इथं आपल्याकडे के ची ही व्हॅल्यू आली आणि इकडे आपल्याकडे के ची ही व्हॅल्यू. आता पुढे झालं असं, व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे अत्यंत महत्वाची गोष्ट सुरू होते. आता हा जो H होता तो डिसोसिएट तर H प्लस ए मायनस मध्ये झाला. BOH होता तो B प्लस OH मायनस मध्ये झाला. आता बघा सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित समजून. आता सुरुवातीला हा जो HA होता इक्विलिब्रियम असताना तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 होती. बरोबर आहे. परंतु जो हा जेव्हा हळूहळू H प्लस आणि A मायनस मध्ये ब्रेकडाऊन व्हायला लागला तेव्हा हा अल्फा तयार झाला. तेव्हा हा अल्फा तयार झाला. परंतु याची मात्रा तर आता हळूहळू कमी व्हायला लागली. कितीने कमी होणार आहे? अल्फाने कमी होणार आहे. म्हणून याच्यातून काय झालं? वजा अल्फा झाला. ठीक आहे. सेम केस इथे रिपीट झाली. सुरुवातीला 1 होता, नंतर अल्फा तयार झाला, नंतर अल्फा तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून थोडा कमी अल्फा झाला. आता सर तुम्ही ज्यावेळेस आम्हाला ए सांगितला तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन बद्दल गोष्ट केली होती. त्याच्या अल्फा अल्फा अमाउंट बद्दल तर नव्हती गोष्ट केली. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हवंय. आता एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे? तर कॉन्सन्ट्रेशनलाच आपण मोलॅरिटी असं म्हणतो. कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणतो आपण? मोलॅरिटी असं म्हणतो. आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला असतो अमाउंट ऑफ solute upon volume of solution in liter. हा कसला फॉर्म्युला असतो आपला? कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला असतो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच मला सांगायचंय ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हवंय तेव्हा अमाउंट ऑफ सोल्यूटला आपण कशाने डिझॉल्व्ह करतो? डिवाइड करतो व्हॉल्यूमने. मग इथं प्रत्येकाला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागणार आहे? व्हॉल्यूमने आपल्याला प्रत्येकाला डिवाइड करावं लागणार आहे. मग प्रत्येकाला आपण कशाने डिवाइड केलं? व्हॉल्यूमने डिवाइड केलं. इथपर्यंत गोष्ट क्लिअर असणार अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याकडे इकडे कॉन्सन्ट्रेशन आले ऑलरेडी. कॉन्सन्ट्रेशन आपण कशाने डिवाइड केलं होतं? व्हॉल्यूमने डिवाइड केलं होतं. ठीक आहे. आता मला तुम्हीच सांगायचं आहे आपल्याकडे HA चं कॉन्सन्ट्रेशन आलं का 1 मायनस अल्फा अपॉन बी आलं. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आलं का अल्फा अपॉन बी आलं सर. A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आलं का अल्फा अपॉन बी. इकडं सर्वांचं आता आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन मिळालं आहे. आता या कॉन्सन्ट्रेशनची दिलेली व्हॅल्यू आपल्याला सर्व वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायची. ठीक आहे सर. मग आता आपण पुट करूया. आता आपण काय केलं? सर्व व्हॅल्यूज पुट केल्या. आता जसं की आपल्याला माहित झालं की HA कॉन्सन्ट्रेशन 1 मायनस अल्फा अपॉन बी, H प्लसचा अल्फा अपॉन बी आणि A मायनसचा अल्फा अपॉन बी. मग इकडे H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनच्या जागेवर अल्फा अपॉन बी टाकला, अल्फा अपॉन बी टाकला आणि इकडे 1 मायनस अल्फा अपॉन बी टाकला. आता झालं काय समजून? आता अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथं झालं असं की हा जो अल्फा इंटू अल्फा इज इक्वल टू काय आला? अल्फा स्क्वेअर अपॉन काय आला? बी चा स्क्वेअर अपॉन काय ॲज इट इज 1 मायनस अल्फा अपॉन बी. आता इथं बघायचं झालं
तर हा जो व्ही असणार आणि हा जो व्ही असणार तो तर कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहतंय? अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू 1 मायनस अल्फा. ठीक आहे? ही व्हॅल्यू आली केची. मग आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. 1 मायनस अल्फाची जी व्हॅल्यू असते, 1 मायनस अल्फाची जी व्हॅल्यू असते, ते वीक ॲसिडसाठी आणि वीक बेससाठी इज इक्वल टू 1 असतं. याच्या जागेवर 1 टाकायचं आपल्याकडे काय येणार आहे? Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की व्हॉल्यूम हा जो असतो, तो नेहमी कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध असतो किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतो, व्हॉल्यूम वाढला तर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणजे इथं मला एवढंच सांगायचंय, की V इज इक्वल टू 1 अपॉन C लिहू शकतो किंवा C इज इक्वल टू 1 अपॉन V लिहू शकतो. इकडं मी काय करतोय, की Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू 1 अपॉन V लिहितो आणि माझ्याकडे काय येतंय मग Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. हे माझ्याकडे एक इक्वेशन आलं. ठीक आहे ना? 1 अपॉन व्हीच्या जागेवर C टाकलं. मग हा पहिला फॉर्म्युला आपल्याकडे ऑब्टेंड होतो, की डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड जो असतो, तो डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या स्क्वेअरच्या आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा प्रोडक्ट असतो. आता सेम केस जर का बोलायची झाली, तर आपण Kb साठी करणार, Kb साठी करणार, Kb साठी करणार. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसचा पण फॉर्म्युला आपल्याकडे अल्फा स्क्वेअर येणार. अशा पद्धतीने आपल्याला पोस्ट वॉल डायल्युशन लॉने सांगितलं. ठीक आहे. डेरिव्हेशन संपवले. डेरिव्हेशन सोबत आपण एक वन शॉट रिव्हिजन घेऊन येणार आहे पूर्ण केमिस्ट्रीची. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की एक व्हिडिओ मिस झाला तर तुमचे 5 मार्क कमी होण्याची संभावना असणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि स्वतःला सांगत राहायचंय नेहमी, की आपल्याला अजून, अजून, अजून जास्त अभ्यास करायचा आहे आणि आपण अशा पद्धतीने इथं थांबूया. अशा पद्धतीने इथं आपण थांबू.